तर त्या काळामध्ये इंदोर ही होळकरांची राजधानी. पण बाजीरावांचं म्हणणं होतं की बाबा होळकरांनी इथं आलं नाही पाहिजे, तर तुम्हाला गादीवरती बसण्याचा हक्क नाही आहे. मराठ्यांचा जो अडगळीत पडलेला जमिनी कावा आहे त्याला जर पुनरुज्जीवित कुणी केलं असेल तर यशवंतरावांनी केलं. छत्रपती पाठीमागे होळकर एकला, शिराव असतील, दौलतराव असतील आणि बाजीराव असतील, ही तिघं पण निर्बुद्ध म्हणू शकतो आपण त्यांना. म्हणजे सुभेदारांच्या मुलाला जर फरफडत चालत जेजुरीत जावं लागत असेल, म्हणजे ह्याच्यामध्ये प्रश्न आहे की बाबा यशवंतराव महाराजांनी राज्याभिषेक का केला. हो, बऱ्याचदा ही चर्चा होती. तर मग ह्यांना आपण राज्य कसे म्हणू शकतो किंवा राज्याभिषेक करण्याचा हक्क कसा काय ह्यांना, इंग्रजांना आपण हाकलून देऊ अशा प्रकारचं त्यांचं स्वप्न होतं. म्हणजे एवढ्या बेकार पद्धतीने मारलं एका सुभेदाराच्या पुत्राला पेशव्यांनी हत्तीच्या पायखाली दिलं. अरे, मग महाराजांना जे नेपोलियनची कंपॅरिझन होते, मग त्याबद्दल तुमचं काय? नमस्ते, मी प्रियंका सरवार, न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे. तर लेखक संवाद या आपल्या कट्ट्यामध्ये मी आज नवीन पुस्तकाबद्दल आपण बोलणार आहोत आणि ते पुस्तक म्हणजे महाराजा हिंद आणि या पुस्तकाचे लेखक आहेत मयूर सूळ सर. त्यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत. त्यांचं आपण स्वागत करूया. सर नमस्ते. तुमचं आमच्या पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर, पुस्तक तर कवर फोटोच इतका छान झाला आहे आणि पुस्तकाचं नाव पण, त्याबद्दल आपण चर्चा करणारच आहोत. सर, तुमच्याबद्दल आमच्या वाचकांना थोडी माहिती द्या, तुमच्याबद्दल सांगा, तुमचं बॅकग्राऊंड. नमस्कार, मी मयूर हनुमंतराव सूळ. सुरुवातीपासून सांगायचं झालं बॅकग्राऊंड वगैरे, तर माझं शिक्षण इलेक्ट्रिकलमधून झालेलं आहे आणि सध्या मी IT क्षेत्रामध्ये जॉब करतो. म्हणजे तुम्ही इंजिनियर आहात? हो, इंजिनियर आहे आणि IT मध्ये काम करतो. ओके. सुरुवातीचा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी शिक्षणा रिलेटेड झाल्या. पुस्तकाचा प्रवास सांगायचा झाला तर पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी नोकरीच्या अनुषंगाने म्हणा किंवा त्या संदर्भामध्ये मला इंदोरला जाणं झालं. म्हणजे आमचं ऑफिस इंदोरला असल्यामुळं मी तिकडं 2 वर्षापूर्वी होतो, पाठीमागची 2 वर्ष. तर त्या काळामध्ये इंदोर ही होळकरांची राजधानी. जर तुम्ही अहिल्याबाईंचा इतिहास बघितला असेल किंवा त्यानंतरचे तुम्ही मल्हारराव वगैरे बघितले असेल तर त्यांचं कम्प्लिटली माळवा प्रांतामध्ये सगळं झालेलं आहे. म्हणजे त्यांचं राज्यच ते होतं. तर सुरुवातीला ज्यावेळेस मी त्या शहरामध्ये गेलो त्यावेळेस म्हणजे त्यांच्या वाडा आहे तिथं, एक राजवाडा म्हटलं जातं, त्यांचा जो जुना मूळचा वाडा आहे तो. परत त्या शहरामध्ये त्यांच्या असणाऱ्या पाऊलखुणा, म्हणजे त्यांच्या समाधी, छत्री, मंदिर वगैरे असतील ह्या सगळ्या गोष्टी. आणि ह्याच्या अगोदरपासून मी यशवंतरावांबद्दल ऐकत होतो. म्हणजे तुम्ही इथं वापगावला जर गेलात, म्हणजे राजगुरुनगरच्या पुढच्या बाजूला जे आहे ना, ते वापगाव होळकरांचं मूळ गाव मुळामध्ये. तिथे एक भुईकोट किल्ला आहे होळकरांचा. यशवंतरावांचा जन्म म्हटलं जातं की बाबा त्या किल्ल्यामध्ये झाला, म्हटलं जात नाही पण झाला आहे तो त्या किल्ल्यामध्ये त्यावेळेस. ठीक आहे. तर पाठीमागच्या म्हणजे राज्याभिषेकच्या वेळेस मी 1-2 वेळा गेलो तिथं, त्या सगळ्या गोष्टी प्लस जे काय थोडंफार वाचन आहे म्हणजे त्याच्याबद्दलचं इकडून तिकडून सोशल मीडियावरती असेल किंवा 1-2 पुस्तकं कोण लिहिली असतील, नरफाटक असतील किंवा नासा इनामदारांची झुंजही कादंबरी असेल, तर ह्याच्यामधून मी त्यांना वाचत आलतो. मी सुरुवातीचं थोडंफार बॅकग्राऊंड माहिती होतं, म्हणजे ह्यांच्याबद्दल लिहावं असं आजूपर्यंत काय डोक्यात नव्हतं. इंदोरला होतो. तुम्ही जेव्हा इंदोरला होता तेव्हा तुम्ही ह्या तिथल्या ज्या वास्तू असतील, ठिकाण असतील, तिथे तुम्ही व्हिजिट केलं होतं, म्हणजे भेट दिली होती. आणि तिथं छत्रीबाग म्हणून आहे, हरिराव महाराज छत्री परिसर म्हणून एक आहे, 2 आहेत तिथं त्यांच्या, म्हणजे होळकरांच्या ज्या घराण्याच्या म्हटलं जातं आपण छत्री नाही, त्या 2 आहेत तिथं. ते त्यांच्या समाध्या पण आहेत, यशवंतरावांच्या पण आहेत आणि मल्हारराव असतील किंवा तुकोजीराव असतील, त्यांच्या समाध्या पण आहेत तिथं. मग त्याच्यातून त्याचं एक पोर्ट्रेट आहे, म्हणजे लालबाग पॅलेसमध्ये आहे ना, यशवंतराव त्याचा फोटो पण बहुतेक तुम्ही आपण घेतलाय या पुस्तकामध्ये. नाही, कव्हर पेजचा आहे ना फोटो, तो ओरिजिनल पोर्ट्रेट आहे. म्हणजे ज्यावेळेस होळकर स्टेट होतं ना त्यावेळेस तिथले जे म्हणजे स्टेटचे जे कलाकार वगैरे असायचे त्या लोकांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्या फोटो बनवलेला आहे. ओके, म्हणजे चित्रकाराने हे काढलेलं आहे. चित्रकारांनी काढलेलं आहे. ह्याचं ओरिजिनल पोर्ट्रेट लालबाग पॅलेस म्हणून इंदोरमध्ये आहे, तिथं आहे तो मोठा. म्हणजे तो बनवला कशावरून, भानपुरात जर तुम्ही गेलात, भानपुरा ही त्यांची म्हणजे होळकरांची दुसरी राजधानी होती. यशवंतराव महाराजांनी ज्यावेळी शिफ्ट केलं तिकडं, आणि तिथं त्यांचं हे पण देहावसान पण तिथंच झालं, त्यांची समाधी पण तिथंच आहे. त्यावेळेस त्यांची एक मूर्ती बसवलेली आहे, ते म्हणजे समाधी मंदिर जे असतं ना त्या मंदिरामध्ये मूर्ती बसवलेली आहे. त्या मूर्तीच्या ह्याच्यावरून किंवा त्यांच्या ज्यांच्या गोष्टी म्हणजे महेश्वर असेल, परत तुमच्या आपल्या दक्षिणेतले खानदेश वगैरे त्या भागातले लाल महाल वगैरे चांदवडचा असेल नाही का, ह्या सगळ्या ठिकाणचा अभ्यास वगैरे करून जिथं जिथं कुठं ट्रेसेस सापडतात त्यांचे, त्याच्यानुसार ते फोटो बनवलेला होता. म्हणून आपण तो ह्याच्यावरती पण घेतलेला आहे. नाही, फारच सुंदर फोटो आहे. म्हणजे तो बघताना पण एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतो आणि चित्रकाराने म्हणजे बारीक सारीक गोष्टी त्याच्यामध्ये फार चांगल्या नमूद केल्या. आणि सर, नाव महाराजा हिंद हे तुम्ही घेतलंय, तर त्या मागचं पण कारण आणि कसं सुचलं तुम्हाला हे आपण हे घ्यावं? महाराजा हिंद
आता ह्याला महाराज हिंद किंवा आपण हिंद का महाराजा असं सुद्धा म्हणू शकतो. तर ह्याच्या पाठीमागचं कारण जर आपल्याला हिंद का महाराजा, हिंद का महाराजा, हिंदुस्थानचा महाराजा असं आपण मराठीमध्ये म्हणतो. पण आपण त्याला पाठीमाग म्हणण्यापाठीमाग पण कारण आहेत का मॅडम? जर आपल्याला हे बघायचं असेल ना तर त्यांचं कम्प्लिटली आयुष्य बघावं लागेल. म्हणजे 22-23व्या वर्षी जे स्टार्ट झालं, म्हणजे मल्हारगड ते आपण इथं जे खडकीला आहे छत्री आहे, तुम्ही जो ब्रिज आहे ना होळकर ब्रिज, त्याच्या अपोजिट साईडला एक छत्री आहे तिथं त्यांचं तळ होता. मग तिथून जे प्रवास चालू झाला त्यांचा, मग त्या म्हणजे हातात काय नसताना कम्प्लिटली स्वातंत्र्यासाठी, भारत स्वातंत्र्यासाठी त्यांनी पूर्ण हिंदुस्थानला रणांगण करून सोडलं होतं. स्वतःच्या रिजनपुरतं मर्यादित किंवा त्या भागापुरतं मर्यादित न राहता कम्प्लिटली स्वातंत्र्यासाठी. म्हणजे इंग्रज ज्यावेळेस भारतामध्ये घुसले, आता ही आपण पुढे येणारच आहे किंवा त्या पुस्तकामध्ये आहे सगळ्या गोष्टी त्या. इंग्रज ज्यावेळेस भारतामध्ये घुसले, सुरुवातीला जो धोका त्यांनी ओळखला होता, त्यांना हाकलून लावण्यासाठी जे आपल्या मराठी शाळेतील सगळ्या सरदारांची त्यांना मूठ बांधायची होती, त्या अनुषंगाने त्यांनी जे म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेले, राजपूत असतील, पलीकड पंजाबपर्यंत असतील, सिख असतील किंवा पंजाबच्या पलीकडे अफगाणिस्तानचे हे असतील, पठाण असतील, त्यांच्यापर्यंत त्यांनी मजला मारला. म्हणजे त्यांना पण मदत मागितली, सगळ्यांनी संधान बांधून इंग्रजांना आपण हाकलून देऊ, अशा प्रकारचं त्यांचं स्वप्न होतं. ह्याच्यासाठी त्यांनी इंग्रजांना, म्हणजे मराठ्यांचा जो अडगळीत पडलेला गमिनी कावा आहे त्याला जर पुनरुज्जीवित कुणी केलं असेल तर यशवंतरावांनी केलं, शिवाजी महाराजांनंतर. ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, शाहीर आमिर शेख म्हणून आहेत, त्यांनी एक कडवं आहे त्यांचं, म्हणजे छत्रपती पाठीमाग होळकर एकला, ज्यांनी स्वराज्य ध्वज उंचावर नेला असं ते म्हणलेत. बरोबर. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे राज्याभिषेक वगैरे तर सगळ्या गोष्टी पुढे येतीलच त्यांच्या किंवा पुस्तकामध्ये आहेतच त्या, पण हे खूप वाक्य महत्त्वाचं आहे. मग जर भारत स्वातंत्र्यासाठी जर तो माणूस त्यांचं पूर्ण आयुष्य खर्च करत असेल, म्हणजे एकदम लहान वयापासून 22-23 वर्षापासून हातामध्ये काय नसताना, सगळा खेळखंडोबा मराठी शाळेत झालेला असताना इंग्रज तुमच्या दारामध्ये येऊन बसला किंवा तो त्यांच्या हाताने तुमच्या सगळ्या बाहुल्या खेळवतोय, म्हणजे नाही का त्या सगळ्या गोष्टी, तर तो माणूस फक्त स्वराज्यासाठी किंवा जे आपल्या पूर्वजांनी उभा केलेला आहे त्याला जर टिकवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत असेल तर हे टायटल मला वाटतं मराठी साम्राज्याची त्यावेळेशी फार हलाखीची परिस्थिती झाली होती. इंग्रज असेल, मुघल असेल, म्हणजे सगळ्याच बाजूने हे म्हणता येईल आपल्याला. तर त्यावेळेस होळकर म्हणजे यशवंतराव होळकर आले आणि तो आता किरण दिसतोय कुठेतरी सगळ्या जनतेला पण, आणि असं म्हणता येईल. मला वाटतं सरदेसाईंचं आहे, मराठी रियासतमध्ये सरदेसाईच आहेत बहुतेक, त्यांनी म्हणलेलं आहे की बाबा होळकर म्हणजे शेवटचा मराठी शाळेतला शेवटचा तो एक किरण, तो इतिहासामध्ये चमकून गेला. अरे वा. तारा इतिहासामध्ये चमकून गेला, अशा प्रकारचं त्यांचं वाक्य आहे. म्हणजे खऱ्यांचं असेल किंवा सरदेसाईंचं वगैरे असेल, अशी त्यांचे आहेत. म्हणजे इतिहासकारांनी त्यांच्याबद्दल भरपूर काय काय म्हणलेलं आहे. ओके. म्हणजे तुम्ही बघा ना, आता आजची तरुण पिढी पण आपलं नाही कोणाच्या पटकन लक्षात येत की यशवंतराव होळकर एवढा मोठं स्थान आहे त्या इतिहासामध्ये, पण कुठेतरी हे मागे जाते किंवा पटकन चर्चेत येत नाही. पुस्तक तुम्हाला कसं वाटलं की आपण हे लिहावं आणि पुस्तकाकडे कसं वळलात तुम्ही होळकर यांच्या? सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की बाबा नोकरीच्या निमित्ताने मग मला इंदोरला जाणं झालं, त्या सगळ्या गोष्टीचा आपण मगाशी बोललोच. ज्यावेळेस मी तिथं फिरत होतो त्यावेळेस मी एक पोर्ट्रेट त्यांचा फोटो काढला होता म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये, मग तो स्टेटसला ठेवला. अच्छा. असंच मी संध्याकाळी ठेवला, त्यावेळेस सरांचा मला फोन आला, आपले शरद तांदळे सर असतील, त्यांचा मला फोन आला रात्री, मला वाटतं 10:30-11 वाजले असते. त्यावेळेस आमचं डिस्कशन झालं की बाबा हे कोण आहेत, की ह्यांच्या वगैरे जे त्यांचा इतिहास वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये डिस्कशन झालं. महाराजांबद्दल पुस्तकं तर नाही आहेत, म्हणजे त्यांचं जर तुम्ही राज्य वगैरे बघितलं तरी माळव्यामध्ये, आत्ताचा मध्य प्रदेश आपण म्हणू शकतो, म्हणजे तो इंदोर रिजन कम्प्लिटली. बरोबर. तर ज्यावेळेस सर मला म्हटले की बाबा आतापर्यंत ह्यांच्यावरती कोणती लिहिलेलं नाहीये, म्हणजे जे लिहिलं ते नरफाटक असतील, जे 1967ला लिहिलं त्यानंतर त्याच्यावरती काय आलेलं नाहीये. नासा इनामदारांनी लिहिलं, तो समकाळच होता, मला वाटतं 1967 साली त्यांचं शेवटचं लिखाण आहे. शेवटचं म्हणजे फाटकाने जे लिहिलेलं ते चरित्र होतं यशवंतराव महाराजांचं, पण ती भाषा म्हणा किंवा त्याचे जे मांडलेलं फरक, आणि त्याच वेळेस नासा इनामदारांनी पण झुंज कादंबरी लिहिली, पण ती कादंबरी. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर पुस्तकामध्ये बघितलं, म्हणजे आतापर्यंत त्यांच्याबद्दल जेवढं काही लिखाण अवेलेबल आहे किंवा जी पुस्तकं आहेत ना, त्याच्यामध्ये कुठेही सुरुवातीपासून म्हणजे त्यांच्या अगोदरचा काळ कसा होता किंवा त्यांचा जन्म कसा झाला, त्याच्या अगोदरच्या लढाई कोणत्या होत्या असू द्या, शेवटपर्यंत त्यांनी कोणत्या लढाया, त्या डिटेलमध्ये किंवा एक लहान मुलापासून ते मोठ्या लोकांपर्यंत समजेल अशा भाषेमध्ये अजूनपर्यंत अवेलेबल नाही आहे ते. मग सरांचं म्हणणं होतं की बाबा तू त्याच्यावरती काम केलं पाहिजेस, नाही का, तुझ्या सगळ्या गोष्टीवरती लिहिलं पाहिजेस. मग थोडं मला पण सुरुवातीला कसं म्हणजे लिखाणामध्ये वगैरे लिहित होतं, पण ते छोट्या छोट्या लेवलवरती, एवढ्या मोठ्या लेवलवरती लिहिणं म्हणजे ते नवीनच होतं माझ्यासाठी. सुरुवातीला मी थोडा वेळ घेतला, पण नंतर मी त्यांना होकार सांगितलं की बाबा लिहितोय म्हणून.
त्यानंतर मग त्यांच्याबद्दल वाचन असेल, मग त्यानंतर मला वाटतं दसरा आला होता, हे नोव्हेंबरच्या अगोदरचा विषय होता, ऑगस्ट सप्टेंबरच्या वेळेस. मग जे ह्यांचे वंशज आहेत यशवंतराव महाराजांचे, भूषणसिंहराजे होळकर, त्यांचा दसरा कार्यक्रम असतो इंदोरमध्ये. शाही दसरा मोठ्या लेवलवरती साजरा केला जातो. मोठा होतो तो कार्यक्रम. त्यावेळेस ते इंदोरला येणार होते, ते महाराष्ट्रामध्ये असतात. अच्छा. मग त्यांच्याकडे जी पुस्तकं होते यशवंतराव महाराजांच्या वरती, म्हणजे वकाई होळकर असेल, मोहन सिंग यांनी लिहिलेलं, किंवा भवानीशंकर बक्षी यांची रोजनिशा असेल, होळकरांची साधने ती तर अवेलेबल आहेच, पण नरफाटकांचे पुस्तक जे त्यावेळेस मिळत नव्हतं ते कम्प्लिटली, म्हणजे एक वेळेचं प्रकाशित झालं, त्यानंतर 1967 नंतर ते नाही, म्हणजे त्यातल्या लिमिटेडच कॉपीज होत्या, ते त्यांच्याकडे होते. मी त्यांच्याकडून मागवून घेतले ते, त्यांनी मला ते दिले. त्यानंतर मी त्यांच्यावरती वाचत गेलो, त्या सगळ्या गोष्टी समजत गेलो. त्यांची आणि तुमची ती पहिली भेट होती का? नाही, आम्ही अगोदरपासून ओळखतात तुम्ही त्यांना. ओके, म्हणजे तुमचा संपर्क होता. होता. पण तुमच्या डोक्यात ते नव्हतं की आपण हे लिहावं, म्हणजे त्यावेळेस महाराजांवरती लिहावं असं डोक्यात नव्हतं. लिहावं असं डोक्यात होतं ते फक्त शकुनीवरती. ओके, महाभारतातलं पात्र. पण तो कम्प्लिटली वेगळा विषय होता, म्हणजे तो कादंबरी टाईपचा विषय होता. पण असं इतिहासावरती किंवा चरित्र टाईप लिहावं असं काय नव्हतं डोक्यामध्ये. मग प्रवास कसा सुरू झाला? मग तुम्ही तुमचं वाचन होतंच, तुम्ही बोललाय बरीच पुस्तकं तुम्ही वाचली आहे आधी. मग या संदर्भात तुम्ही जे महाराजांकडून तुम्हाला मिळालं सध्याचे जे आहेत, तर त्यांच्याकडून जी पुस्तकं आली ती, आणि होळकरशाहीची साधने आहेत, त्याचा खंड 1, खंड 2 असतील, किंवा होळकरांची कैफियत म्हणून आहे, ती समकालीन मराठी रियासत आहे. परत वकाई होळकर मी मगाशीच म्हटलं तुम्हाला. त्यानंतर नरफाटकांचं जे श्रीमंत महाराज यशवंतराव होळकर, ते एक पुस्तक चरित्रच आहे, ते पुस्तक असतील. ह्या सगळ्यांना वाचणं, परत त्यातले ज्या नोट्स वगैरे असतील किंवा चिंतन वगैरे करणं, की बाबा यांना आपण कशा प्रकारे लिहू शकतो, लोकांना समजेल ह्या प्रकारे कसं काय लिहू शकतो आपण, किंवा यशवंतराव महाराजांचा जन्म होत होता त्यावेळेस त्यावेळेची परिस्थिती होती. तुमचं हे पहिलं पुस्तक आहे? येस, पहिलं पुस्तक आहे माझं. मग साधारण किती वेळ लागला पुस्तक लिहायला तुम्हाला? 1 ते 1.5 वर्ष गेलं, म्हणजे ते वाचनापासून ते कम्प्लिटली ड्राफ्ट, शेवटचा ड्राफ्ट. पुस्तक तयार होताना म्हणजे तुमचं हे कोण होते, मार्गदर्शक कोणी होते, की तुम्हीच स्वतःहून? मार्गदर्शक असं नाही म्हणू शकत आपण त्याला, कारण सुरुवातीला ज्यावेळेस पुस्तक लिहायचं आमचं डिस्कशन झालं होतं शरद सरांबरोबर, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की 85% पुस्तक होईपर्यंत तुम्ही बाहेर सांगायचं नाही. ओके, ही आठवते त्यांची मला सुरुवात. शरद सरांची तशी? हां, शरद सरांची आठवते. फक्त हे माहीत होतं माझ्या घरी मम्मीला वगैरे किंवा पप्पांना वगैरे माहिती होतं. आणि त्यानंतर माझ्या 2 मैत्रिणी आहेत, म्हणजे आम्ही कॉलेजला बरोबर होतो, त्या दोघींना माहिती होतं ते. ओके. त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणालाही माहीत नव्हतं. मग मी जे काय करायचो ते मीच वाचायचो, किंवा मीच तो ड्राफ्ट माझ्या पद्धतीने मला कसं ते करायचं त्या सगळ्या गोष्टी हे रिव्हील केलं किंवा बाहेर काढलं. ते मला वाटतं ज्यावेळेस शेवटचा ड्राफ्ट झाला होता, म्हणजे ते आपण प्रूफ रिडिंग वगैरे म्हणतो ना, ज्यावेळेस करेक्शनच्या वेळेस येतं, त्यावेळेसच ते मी सांगितलं. म्हणजे साहेबांना, महाराज साहेबांना पण मी त्यावेळेसच सांगितलं ते. त्यांनी पण त्यावेळेस वाचलं, त्याच्यामध्ये मला त्यांनी पण त्रुटी सांगितल्या थोड्याफार, कशा असतात कशा नाही. त्यांनी त्या लेवलवरती मार्गदर्शन केलं. अच्छा, तुम्ही त्यांना पण ड्राफ्ट दिला होता म्हणजे वाचायला? त्यांची प्रतिक्रिया काय होती? त्यांची प्रतिक्रिया सुरुवातीला म्हणजे त्यांना विश्वास बसत नव्हता. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की बाबा, कारण असं कधी डिस्कशन आमचं झालंच नव्हतं ह्याच्यावरती की बाबा मी लिहिणार आहे वगैरे सगळ्या गोष्टी. त्यांना वाटलं मी गंमत वगैरे करावली की असं काहीतरी करतोय. पण ज्यावेळेस मी त्यांना सगळं पाठवलं, जे थोडं वाटलं त्यांनी बघितलं ते, त्यावेळेस त्यांना म्हणले ठीक आहे, कौतुक वगैरे केलं. त्यानंतर त्यांनी वाचल्यावरती सांगितलं की बाबा चांगलं लिहिलंयस, हे कुठंतरी गरजेचं होतं. म्हणजे कशा पद्धतीने, किंवा यशवंतरावांवरती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत असं काहीच नाही आहे, म्हणजे कुठंच नाही आहे ते फक्त आपल्याला माहीत कुठं आहे हडपसरची लढाई वगैरे. म्हणजे ती प्रतिक्रिया आहे ना सर, खूप मोठी गोष्ट आहे. पण सुरुवातीला एवढ्या मोठ्या व्यक्तीकडून आपल्याला मिळतंय, म्हणजे तो एक हेच झाला, आशीर्वाद झाला त्यांचं. बरोबर. आणि पुस्तकाचं जे फ्रंट पेज आहे किंवा मुखपृष्ठ आहे ना, त्याच्यावरती बारकावे कोणते असावेत कोणते नसावेत हे नंतर त्यांनी सुचवलेलं किंवा त्यांनी मार्गदर्शन केलेलं सगळ्या गोष्टी आहेत. शेवट कोणतं काय असावं, कोणत्या गोष्टी कुठं असाव्यात, नकाशा वगैरे कसा असेल, किंवा ते सगळं जे आहे. म्हणजे तुम्ही सांगू शकता ना त्याच्याबद्दल, तर वाचकांना पण कळेल की पुस्तकाच्या कव्हर फोटोचं हे जे आहे, म्हणजे महाराज हिंद हे नाव आहे, त्याच्यावरती पण ते थोड्या लढाई पण दाखवल्या आपण. ते शॅडोमध्ये लढाई आहेत. वरती महाराजांच्या पाठीमागे आपण लेफ्ट साईडला बघितलं तर ते कम्प्लिटली आपण तो नकाशा दाखवला. नकाशा घेतला त्यावेळेस, नकाशा घेतला. मग आपण ह्यासाठी घेतला की बाबा तो जो आपण तो सगळा भाग दाखवला, महाराजांच्या तेवढ्या सगळ्या भागांपर्यंत लढाई केल्यात, इंग्रजांबरोबर पण केल्यात, आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांचे राजपूत असतील किंवा पलीकडे ते रोहिले वगैरे असतील नाही का, त्यांच्याबरोबर पण. अरे वा, म्हणजे कव्हर फोटोवरती पण तेवढाच तुम्ही विचार करून काम केलंय की हे असं असलं पाहिजे. महाराजा हिंद जर आपण म्हणत असेल की बाबा आपण त्यांना महाराजा हिंद का म्हणतो, ते ऑफिशियली जर नसले पण त्यांचं जे कार्य किंवा त्यांचा पराक्रम कर्तृत्व वगैरे होतं ना, ते त्याला न्याय देणार होतं किंवा त्या नावाला न्याय देणार होतं. ओके, तुम्ही हे नाव कधी फायनल केलं? तुम्हाला वाटलं की नाही आता हे साजेसं नाव आहे, आपण
आता हेच नाव ठेवलं पाहिजे. एकदम शेवटला डिस्कशन नंतर ज्यावेळेस झालं, हे पण साहेबांनी सुचवलेलं आहे. महाराज हे त्यांचंच म्हणणं होतं की बाबा आपण हे देऊया. माझं सुरुवातीला यशवंत होतं, कारण त्यांचा आयुष्याचा कम्प्लिटली पराक्रम आपण बघितला. हा, तर ते तेच म्हणजे यशवंत, आणि वाचकांना पण सोपं होतं ना सांगायला की होळकरांबद्दल आहे, आणि त्यात जे यशवंत होळकर जे आपण म्हणतो की तारा आहे पुढच्या होळकरांच्या इतिहासातला, तर त्याचं नाव यायला पाहिजे. म्हणजे महाराज हिंदमधून आता आपल्याला सांगावं लागेल, ज्यांना याच्यावरून कळेल की नाही हे आहेत, ज्यांना थोडी हिस्ट्री माहिती आहे, ज्या वाचकांना वगैरे त्यांना समजेल. पण म्हणजे तुम्हाला असं प्रश्न नाही पडला का मग की नाही आपण जर फक्त महाराजा हिंद केलं तर मग वाचकांना प्रश्न पडू शकतो की कोणाबद्दल आहे पुस्तक? नाही, तो प्रश्न पडला मला, पण त्यासाठी आपण जर पाठीमागं बघितलं तुम्ही, त्यांचा कम्प्लिटली तो ओरिजिनल कोट आहे महाराजांचा. अच्छा, महाराज तो जो आहे ना, त्यांचं आपण खाली नाव पण घेतलेलं आहे. ओके. आणि हे जे हा फोटो आहे, हा, तो त्यांची समाधी आहे. भानपुराच्या ठिकाणी जे आहे ना, ते समाधी आहे त्यांची, यशवंतराव महाराजांची. अच्छा, तोच फोटो आपण इथे तोच घेतलाय फोटो आपण समाधीचा. बॅकला घेतलेला आहे. अरे वा, मस्त. तुम्ही सांगितलं की पूर्वार्ध पासून तर शेवटच्या पर्यंत सूर्यास्त, म्हणजे महाराजांचा पूर्णच जो काळ होता, म्हणजे ते तुम्हीच सांगा आता साल आणि किती वर्ष महाराजांचं आयुष्य कसं होतं. महाराजांचं आयुष्य खूप कमी राहिलं, म्हणजे जास्त 35 वर्षाचा असताना त्यांचा मृत्यू झाला, आणि त्यांची घोडदौड सुरू झाली मला वाटतं 21 ते 22 वर्षाचा मुलगा असतील, ज्यावेळेस दुसरा बाजीराव गादीवरती आला, मराठी शाही गादीवरती आला. त्यानंतर बाजीरावांच्या बरोबर होते शिंदेचे दत्तक, माधव शिंदेचे दत्तक पुत्र दौलतराव शिंदे, आणि त्यांचे सासरे इकडे असतील आपल्याला घाटगे, सर्जेराव घाटगे. आणि ह्यांच्या जोडीला होळकरातलाच एक माणूस म्हणजे सुभेदार पहिले काशीराव होळकर, म्हणजे यशवंतरावांचे सगळ्यात थोरले बंधू, जे ऑफिशियली गादीवरती ते आले होते. पण ही जी 4 लोक होती, म्हणजे हे मुळामध्ये 3च पकडून चला आपण, काशीराव असतील, दौलतराव असतील आणि बाजीराव असतील, ही तिघं पण निर्बुद्ध म्हणू शकतो आपण त्यांना. म्हणजे त्यांना कोणतेही जे पूर्वजांनी कमवलं त्याचा कोणताही गंध नसलेली लोक होती ती. म्हणजे कर्तृत्वाचा किंवा त्या सगळ्या गोष्टींचा जे आयतं मिळतं ना आपण म्हणतो, तशा प्रकारचा विषय होता तो. मग त्यांनी कम्प्लिटली रास करायला चालू केली, म्हणजे जे मराठेशाहीचा वगैरे असेल किंवा स्वतःची सरदार असतील त्यांना संपवणं, पण त्यांच्या जे वतन वगैरे असतील त्यांना हडप करणं, ह्या सगळ्या गोष्टी घराघरामध्ये भांडणं लावणं, हे ते. मग हे कुठंतरी, आणि ह्याच्यातूनच ज्यावेळेस होळकरांच्या घरामध्ये वाद झाला, म्हणजे तुकोजीरावांचा मृत्यू झाला, काशीराव गादीवरती त्यावेळेस आले होते, आणि ह्यांच्या पाठीमागे 3 जण राहिले, मल्हारराव, विठोजी आणि यशवंतराव, हे 3 जण. यशवंतराव सगळ्यात लहान होते. बरोबर. मल्हाररावनी उठाव केला की बाबा तुम्ही दुबळे आहात, म्हणजे त्यांचे एका साईडून वारं गेलं, आपण पॅरालिसिस म्हणू शकतो ना तशा प्रकारचं. तुम्ही दुबळे आहात, तुम्ही होळकरांनी जे पूर्वजांनी कमवलं ते तुम्ही दुबळेच मिळवताय, तर तुम्हाला गादीवरती बसण्याचा हक्क नाही आहे. हे कुणाचं? मल्हाररावांचं म्हणणं होतं, म्हणजे काशीरावांच्या धाकट्या भावांचं. तर काशीरावांनी आणि बाजीराव दौलतराव यांनी मिळून मल्हाररावांच्या गोटावरती हल्ला केला, म्हणजे त्यांचा तळ पडला होता आणि तिथं हल्ला केला. त्याच्यामध्ये ते धारातीर्थी पडले. बाकीचं कुटुंब सगळे कैद केलं गेलं. विठोजी आणि यशवंतराव पळाले तिथून. ते विठोजी सोलापूरकडे गेले पंढरपूरच्या साईडला, आणि यशवंतराव जेजुरी. म्हणजे अवस्था एवढी बेकार, ज्यांनी माळव्यामध्ये, म्हणजे आपण उत्तरेतले 2 बुरुज म्हणू शकतो, होळकर आणि शिंद्यांना, त्या काळामध्ये सुभेदारांच्या मुलाला जर फरफडत चालत जेजुरीत जावं लागत असेल, तिथं त्यांचा होळकरांचा एक वाडा आहे, त्या वाड्यात जर तुम्ही जाऊन त्यालाच खायला मिळत नसेल, म्हणजे भुकेल्या पोटी जर तो माणूस वाड्यामध्ये जातो, त्याला तिथून हाकलं जातं. लक्षात घ्या तुम्ही, त्याच्याकडे काहीच नाही आहे, अंगाच्या फाटक्या कपड्याने शिकलेला माणूस, त्याकडे काहीच नाही. फारच दयनीय अवस्था झाली होती सगळी. म्हणजे राज्य म्हणायला पण तुमच्याकडे राज्य नाही आहे. राज्य आहे ते भावाचं आहे, भावाचे किंवा सरकारचे जे सैन्य वगैरे आहे ते तुमच्या पाठीमागं आहे तुम्हाला पकडण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी. अशा परिस्थितीमध्ये खंडोबाला अभिषेक करून तिथल्या एक पुजारी होते, त्या पुजाऱ्याकडून 400 रुपयांनी घोडा घेतला. हे लक्षात घ्या. स्वतःच्या वाड्यामध्ये जो वाडा राखणदार असतो, म्हणजे आपण तिथला म्हणू शकतो, तो त्या माणसाने सुद्धा त्यांना उभं केलेलं नाही, म्हणजे हकललं एवढ्या लेवलवरती. त्या पुजाऱ्याने त्यांना एक घोडा 400 रुपये दिले. तेवढ्यावरती तो माणूस उत्तरेमध्ये गेला, त्या सगळं साम्राज्य त्यांनी उभा केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वतः त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रश्न आहे की बाबा यशवंतराव महाराजांनी राज्याभिषेक का केला, म्हणजे हे हो बऱ्याचदा ही चर्चा होते, म्हणजे त्याच्यामध्ये ते दुमत पण होतात बऱ्याचदा वाचकांचे. होळकर जर सरदार असतील किंवा सुभेदार असतील, हे पेशव्यांचे किंवा छत्रपतींचे, तर मग ह्यांना आपण राज्य कसे म्हणू शकतो किंवा राज्याभिषेक करण्याचा हक्क कसा काय ह्यांना? पण तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की बाबा त्यांचा कोणताही हक्क नव्हता. ही सगळी जी परिस्थिती आहे दिसते त्यांच्या डोळ्यापुढं, ह्याला जर कुठं न्याय द्यायचा असेल किंवा पूर्वजांचे पराक्रम किंवा त्यांची जी लिगसी आहे तिला जर कुठंतरी एक मेंटेन करायचं असेल ना, तर त्यांनाही उठाव करणं गरजेचं होतं. त्यांनी उठाव केला, स्वतः राज्यावरती हक्क दाखवला,
स्वतःच्या राज्याभिषेक करून घेतला म्हैसूरच्या किल्ल्यामध्ये त्यांनी, आणि तिथून ह्या सगळ्या गोष्टी, मग त्यानंतर स्वातंत्र्यासाठी लढाया वगैरे इंग्रजांबरोबर झाल्या. तुम्हाला काय वाटतं की महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक केला, मग त्यामागे त्यांचं काय असेल, दूरदृष्टी काय असेल, किंवा त्यांना का असं वाटलं असेल की आपण असं करावं? महाराजांच्या डोक्यामध्ये नव्हतं. जे हरकुबाई साहेब आहेत, म्हणजे मल्हाररावांच्या सगळ्यात लहान पत्नी होत्या, ते त्यावेळेस हयात होत्या तिथं किल्ल्यामध्ये. ज्यावेळेस महाराज आसपास होते, म्हैसूरच्या आसपास होते, त्यांच्या छोट्या मोठ्या लढाया चालल्या होत्या, पण ज्यावेळेस होळकरशाहीमध्ये सगळ्या गोष्टी घडत होत्या, म्हणजे काशीरावांचा दुबळेपणा किंवा त्यांची जी कर्तृत्व नसलेली किंवा दिशाहीन जी म्हणू शकतो आपण, त्याच्या सगळ्या गोष्टी त्याला कट्टाळून जे यशवंतरावांमध्ये काहीतरी बघायला ती लोक यशवंतरावकडे जात होती, आणि त्यांनी तिथं त्यांच्या म्हणजे ह्यांनी पाठवून दिलेली सेना होती दुधर्नेक म्हणून सेनापतीच्या नेतृत्वामध्ये होळकरांची जी सेना पाठवून दिली होती, त्यांची लढाई झाली. त्याच्यामध्ये त्यांनी दुधर्नेकचा पराभव केला, म्हणजे फिरंगी सेनापती होता, होळकरांचा होता, त्याला पाठवून. त्यानंतर हरकुबाईने त्यांना वाड्या किल्ल्यामध्ये घेऊन आल्या, स्वतःच्या जनानखान्यातले पैसे असतील किंवा दागिने असतील त्यांना दिले, आणि त्यांनी राज्यकारभार राज्याभिषेक करून हातामध्ये घेतला. राज्यकारभार जरी राज्याभिषेक करून हातामध्ये घेतला असला तरी पण मल्हाररावांचा जो मुलगा होता, जो कैदीमध्ये होता, शिंदेंच्या आशीरगडावर होते, तर त्यांच्या नावे, म्हणजे तेच दौलतीचे खरे वारसदार आहेत, त्यांच्याच नावे त्यांनी आयुष्यभर सिक्का वापरला. म्हणजे राज्याभिषेक करून राज्यकारभार हातात घेतला तरी पण त्यांनी त्याचा मोह केलेला नाही कधी. त्यांनी म्हणजे त्यांचं कंप्लीट आयुष्य, म्हणजे संपूर्ण आयुष्य जे आहे ना, ते राष्ट्रहितासाठी किंवा मराठेशाहीचं वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी झटले. अरे वा, म्हणजे त्यामागे त्यांचा वेगळा दृष्टिकोन होता की आपण तसं केलं पाहिजे. आपण पुढे जाऊन हे म्हणू शकतो, आता उत्तर दिग्विजय आहे, दक्षिण दिग्विजय आहे, असं तुम्ही प्रस्तावनामध्ये अनुक्रमणिकेमध्ये दिलं, तर मग हे कसं सांगता येईल? म्हणजे त्यांचं तेवढं साम्राज्य त्यांनी तिथपर्यंत नेलं, उत्तरेकडे, दक्षिणेकडे, किंवा लढाया असतील त्याबद्दल आपण बोलू शकतो. तर सुरुवातीला उत्तर दिग्विजय मी का म्हणतो, कारण ज्यावेळेस पुण्यामधून निसटले, ते त्या गर्दीमधून निसटले आणि तिथून ते जेजुरीमधून खानदेश थ्रू उत्तरेमध्ये गेले. उत्तरेमध्ये जाऊन त्यांना काय होतं की बाबा जे आहे ते त्यांना हातात घ्यायचं होतं, जे पूर्वजांचं आहे ते ऑलरेडी हातात घ्यायचं होतं. त्यानंतर त्यांनी मग, कारण ते असं कुणाचे ऑर्डर्स घ्यायला किंवा कुणाचे आदेश वगैरे घ्यायला ते असे काय सरदार वगैरे नव्हते, कारण त्यांचा हक्क नव्हता, त्यांनी मिळवत होते. शिंदेचे प्रदेश असतील किंवा वरती असतील राजपूत वगैरे असतील त्यांच्यावरती हक्क असेल, खंड्यांचा वगैरे हक्क असेल, परत दिल्लीपर्यंत, दिल्लीला सुद्धा वेढा टाकला होता त्यांनी त्या सगळ्या गोष्टी. मग हे जे होतं ना, हे आपण सगळं उत्तर दिग्विजयमध्ये घेतलेलं आहे, म्हणजे महाराजांचे उत्तरेतला पराक्रम आहे ना, तो सगळं उत्तर दिग्विजयमध्ये घेतला. त्यानंतर होळकरांचा फक्त काय उत्तरेमध्येच भाग नव्हता, म्हणजे खानदेश असेल किंवा नगरच्या त्या बाजूला पण, त्या साईडला पण त्यांचा काही प्रदेश होता की बाबा तो ह्या सगळ्या कारणामुळे खिळखिळा झालेला होता, म्हणजे शिंदेच्या प्रभावामुळे असेल किंवा पेशव्यांनी स्वतःही सरदार घालून किंवा तिथं ते खंड्या वगैरे किंवा त्या सगळ्या गोष्टी उत्पन्न वगैरे असेल ते लाटण्याचा प्रयत्न असेल, किंवा निजाम असेल खालच्या बाजूला, त्यांच्याकडून काही गोष्टी केल्या जात असतील, तर ह्याला सोडवणं महत्त्वाचं होतं. मग त्यासाठी त्यांनी परत लक्ष त्यांनी दक्षिणेकडे दिले, आणि ज्यावेळेस ते पेशव्यांकडे येत होते, दाद मागायला येत होते, म्हणजे की बाबा हे जे चाललंय ते बरोबर नाही, तुम्ही शिंदेचे किंवा दौलतरावांच्या प्रभावाखाली न येता जे आहे त्याला तुम्ही सगळ्यांना समान हे करून सगळ्यांमध्ये एकी ठेवली पाहिजे, आणि आपलं स्वराज्य जे आहे किंवा जे मराठीशाही आपली तिला कुठेतरी तुम्ही व्यवस्थित टिकवलं पाहिजे आणि पुढे घेऊन गेलं पाहिजे, एक पेशव्या ह्या नात्याने. पण बाजीरावांचं म्हणणं होतं की बाबा होळकरांनी इथं आलं नाही पाहिजे, आणि त्यांना थांबवण्यासाठी शिंदेनी सेना पाठवून दिली, बाजीराव दुसरे शिंदेने सेना पाठवून दिली, आणि त्याच्यामुळं म्हणजे बाजीरावांच्या मूर्खपणामुळे म्हणू शकतो, आणि शिंदेच्या आतदायीपणामुळं आणि अति आत्मविश्वासामुळं हडपसर ह्या ठिकाणी लढाई झाली. अच्छा, म्हणजे जी आपण चर्चेमध्ये आहे त्यांच्या याच्यामधली ती एक महत्त्वाचा आहे मानला जातो. म्हणजे कशामुळे झालेली ती लढाई किंवा त्याची पार्श्वभूमी तुम्ही थोडी सांगू शकतात, किंवा त्या लढाईचे पडसाद पुढे कसे पडले आणि वातावरण कसं निर्माण झालं? आपण बोललो की महाराज दाद मागण्यासाठी पुण्यामध्ये येत होते, पण त्याच्या अगोदर आपण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. विठोजीराव होते जे यशवंतरावांचे मोठे बंधू, जे आपल्या त्यांच्याबरोबर निसटले होते, ते पंढरपूरच्या बाजूला गेले होते. त्यांना पकडून अमानुषपणे शनिवारवाड्याच्या पुढं हत्तीच्या पायखाली देण्यात आलं त्यांना, म्हणजे एवढ्या बेकार पद्धतीने मारलं. एका सुभेदाराच्या पुत्राला पेशव्यांनी हत्तीच्या पायखाली दिलं. ह्याच्या पाठीमागं फक्त कारण एकच होतं की बाबा महाराजांना चलबिचल करायचं नाही का, ते ह्याच्यामध्ये म्हणजे आयुष्यामध्ये येऊन काहीतरी चूक करतील आणि बरोबर हातामध्ये सापडतील. पण महाराज एकदम त्यांच्या कम्प्लिटली तुम्ही आयुष्यामध्ये बघितलं तर ते प्रत्येक वेळी सावध होते. त्यांचा एकही विषय नाही असा की त्या ठिकाणी ते गाफील राहिले तर कुठेतरी काहीतरी झालं, असं कधी झालेलं नाही. ते आयुष्यभर त्यांचं संपूर्ण आयुष्य मैदानावरती गेलं, युद्धामध्ये गेलं, सैन्यामध्ये गेलं,
राजा असूनही त्यांनी राजस्व कधी भोगलेलं नाही. म्हणजे सगळं जे काय असेल ते ज्यावेळेस उत्पन्न जरी आलं तरी पण ते सैन्यामध्ये वाटत असेल, म्हणजे त्यातला एक भाग सैन्यामध्ये वाटत असेल, त्यामुळे लोक पण त्यांच्याकडे यायचे, सैन्यही त्यांचं खुश राहायचं आणि लढाईमध्ये लढायचं पण. म्हणजे त्यांची प्रत्येक पावलं ही वैचारिक आणि म्हणजे सावध विचार करून आणि सावधपणे होती. धाडस करत होते ते, पण त्याला एक पद्धतीने म्हणून आपण कॅल्क्युलेटिव्ह रिस्क म्हणतो ना, तशा पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी होत्या. ज्यावेळेस दक्षिणेकडे येत होते ते नगरपासून आले त्यावेळेस यशवंतरावांना थांबवण्यासाठी, म्हणजे फतेसिंग माने असतील, परत त्यांचे अहमद खान वगैरे असतील, मीर खान वगैरे असतील, हे जे सेनापती आहेत यशवंतराव महाराजांचे, त्यांनी सगळे बोलवून घेतले होते. म्हणजे सेना का घेऊन आले, कारण ह्याच्या अगोदर विठोजीरावांचा खून झालता. जर महाराज एकटे जात असतील तर परत तेच हे होईल ना, म्हणजे त्याची प्रतिवृत्ती हिथं होऊन जाईल की बाबा धोका दिला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि ते कुठं टाळण्यासाठी महाराज सेना घेऊन आले होते, एक सावध असावं किंवा एक बॅकअप असावं ह्यासाठी. ज्यावेळेस महाराज आले, त्यांची सेना इथं आली, त्यावेळेस शिंदेने त्यांची सैन्य काय पाठवून दिलं. बाजीरावांचं सरकारी सैन्य काय होतं, त्यांची हडपसर या ठिकाणी लढाई झाली. आणि त्या लढाईनंतर बाजीरावांना असं वाटलं की बाबा होळकराला आपण थांबवू शकत नाही, यशवंतरावांना आपण थांबवू शकत नाही. त्यांनी पळ काढला इथून सिंहगड, आणि त्यानंतर ते वसईला वगैरे गेले. जे वसईचे आपण तह म्हणला जातो, की जे वसईचा तह जो इंग्रजांबरोबर झाला ती त्यानंतरच झालं. बाजीराव इथनं पळून गेले, त्या सगळ्या गोष्टी घडल्या. पण महाराज ज्यावेळेस पुण्यामध्ये आले, त्यांनी ते म्हणले असते तर त्यांनी पुणे ताब्यात घेऊन त्या सगळ्या गोष्टी करता आल्या असतं त्यांना, म्हणजे स्वतः गादीवरती बसणं किंवा हे सगळं मराठ्याचा पसारा स्वतः करता आला असता, पण त्यांनी तसं नाही केलेलं. त्यांनी अमृतरावांना म्हणजे त्या लढाईमध्ये महाराजांचा विजय झालेला असून पण त्यांनी असं केलं नाही. झालेला असून पण इथले सगळे बाजार सुरळीत केले त्यांनी. जे काय असेल ते संरक्षण असेल ते सरकारवाड्यावरचं ते पण सुरळीत केलं. जे काय असेल तिथं म्हणजे दर वगैरे कंट्रोल करण्यासाठी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी काय असेल, जनतेला वगैरे त्रास देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बंद केल्या. शिंदेचे शिपाई पळून गेले असेल त्यांना पकडून त्यांनी शिक्षण दिलं. माझ्यामध्ये महाराजांनी तेव्हा सांगितलंही होतं त्यांच्या सरदारांना की पुण्यातल्या किंवा इथल्या भागातल्या जनतेला सुद्धा नुकसान झालं नाही पाहिजे. त्यासाठी मग त्यांनी सैन्य तैनात केलं ना. म्हणजे शिंदे सैन्य बाजारामध्ये जाऊन लुटपाट करणं किंवा कुणाच्या घरामध्ये घुसून लपून बसणं किंवा त्या लोकांना त्रास देणं, ह्या सगळ्या गोष्टी करत होता. पण त्यांना शोधून काढलं त्यांनी त्यावेळेस. ह्या पण गोष्टी केलेल्या आहेत. म्हणजे त्यानंतर म्हणजे गादीवरती येण्याचा विषय, अमृतरावांना पुण्यामध्ये आणलं, विनायकरावांना वस्त्र देण्यासाठी छत्रपतींकडे मागणी करणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पुण्यामध्ये बसून केल्या. पण अवधानाने त्या गोष्टी झालेल्या नाहीत. म्हणजे विनायकराव गादीवरती आले नाहीत. परत इंग्रजांच्या साह्याने बाजीराव परत पुण्यामध्ये आले, महाराज तिथनं गेले उत्तरेमध्ये. त्यानंतर मग इंग्रज आणि यशवंतराव महाराजांचा संघर्ष सुरू झाला. म्हणजे महाराजांनी आपण असं म्हणता की गादीचा कधी मोह केला नाही, पण जो राजा म्हणून एक कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, ते प्रत्येक वेळी पार पाडत होते. म्हणजे मराठ्यांसाठी पण आणि जनतेसाठी पण. म्हणजे ह्याचा एक किस्सा आहे. ज्यावेळेस महाराज ह्याला होते, म्हणजे दुवा परिसर असेल किंवा दिल्लीचा वरचा भाग जो आहे ना, दुवाबाद किंवा त्या भागात, त्यांचं एक वाक्य आहे. म्हणजे छत्रपतींनी ज्या प्रकारे सांगितलं होतं, ज्यावेळेस सैन्य जाईल त्यावेळेस जनतेच्या काडीलाही धक्का लागता कामा नये किंवा शेतकऱ्यांच्या काडीलाही धक्का लागता कामा नये. सेम ती प्रतिकृती महाराजांनी तिथं केली होती. अरे वा. जिथं कुठं सैन्य ते वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांना पण फॉलो करत होते. गमिनी कावा जो आहे ती पुनर्जीवित त्यांनीच केला. गोरिला वॉरफेल म्हणतो ना आपण, तो महाराजांनी म्हणजे अडगळीत पडलेला आहे, शिवाजी महाराजांनंतर अडगळीत पडलेला त्यांनी इम्प्लिमेंट केला. म्हणजे इंग्रजांबद्दल असेल, डोंगरदऱ्यामध्ये ते त्यांनी लंगरतोड करणं, ताणून मारला पण म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी ते त्यांनी इम्प्लिमेंट केलं सगळं. मग महाराजांच्या किती लढाई झाल्या होत्या सर, आणि त्या ज्या म्हणजे काय लक्षात राहतील किंवा त्याचे पुढे जाऊन पडसाद खूप चांगले झाले? उत्तरेमध्ये बघायला गेलं तर भरतपूर असेल, डीग असेल, परत फारुखाबादची लढाई असेल, दिल्लीच्या असेल, नाही का, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे महत्त्वाच्या बघायला गेलं तर, किंवा दुवाबाद वगैरे तिकडं झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी. आणि दक्षिणेतली आपली हडपसरची सगळ्यात मोठी लढाई. त्यानंतर पण छोट्या मोठ्या घडामोडी घडल्यात. म्हणजे छोटे कुठं हल्ले असतील किंवा कुठं चढाई वगैरे करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या असतील. इंग्रजांबरोबर झालं त्यांचं, मग त्यांनी इंग्रजांना एका डोंगरामध्ये असेल किंवा त्यांना त्यांची रसद वगैरे तोडणं, किंवा त्यांना महाराजांचं युद्धतंत्र कशा प्रकारे होतं, एका ठिकाणी गुटळून बसत नव्हते. म्हणजे एका ठिकाणी न थांबता चारही बाजूनी घुमाव करून वगैरे ते असेल, त्यांच्यावरती वार करून शत्रूला जेरेस आणून मग त्याच्यावरती सुरुवातीचा शेवटचा वार करणं, ही महाराजांची स्ट्रॅटेजी होती. आणि ते लपून छपून जे महाराजांनी केलं, युद्धनीती त्यांनी तशी वापरली. त्याच्यातून त्यांना विजयच मिळत गेला. काही गोष्टी असेल, म्हणजे काही लढाई असेल, म्हणजे जी की आपण इंदोरची म्हणू शकतो, जी शिंदे आणि होळकरांमध्ये झाली, ती महाराज हरले. पण त्याच्यानंतर पण उज्जैनचे वगैरे झाले, त्याच्या अगोदर पण शिंदेच्या 4 ते 5 वेळा जी सेना आलती तिला महाराजांनी परास्त केलं, सगळी फोडून टाकली. पण तिथं हरले फक्त त्यांच्या सरदारांच्या अतिताईपणामुळं किंवा त्यांनी न ऐकणं, एका ठिकाणी राहणं, त्या सगळ्या गोष्टींमुळे किंवा कमी वेळ मिळणं, ह्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे काही गोष्टी आहेत की बाबा त्या
निगेटिव्ह पॉईंट्स पण आहेत त्यांचे आणि काही चांगले पण विषय आहेत. ओके, मग महाराजांना जे नेपोलियनची हे देतात म्हणजे कंपॅरिझन होते, मग त्याबद्दल तुमचं काय मत आहे? पहिली गोष्ट महाराजांचं आणि नेपोलियनचं कम्पॅरिझन होऊ शकत नाही. तर नेपोलियनचं का कम्पॅरिझन तुम्हाला असं वाटतं? म्हणजे होतं असं बऱ्याचदा आपण बघतो की विषय निघाला तर चर्चेमध्ये होतं, बऱ्याचदा इतिहास तज्ज्ञ आहे त्यांच्याकडून बोललं जातं किंवा असं. तर तुम्हाला काय वाटतं मग? म्हणजे बोललं का तर तुम्हाला सांगतो, म्हणजे ज्या इंग्रजांनी नेपोलियनला परास्त केलं नाही का, नेपोलियन बरोबर झालं त्यांना, नेपोलियनने इंग्रजांना परास्त केलं तसंच महाराजांनी हिंदुस्थानमध्ये केलं होतं, म्हणजे भारतामध्ये केलं होतं तसं. पण ॲक्च्युली ह्याच्यामध्ये एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आपण. वेलस्ली, लॉर्ड वेलस्ली म्हणून होता, त्याला वेलस्लीने नेपोलियनला परास्त केलं होतं युरोपमध्ये. त्या वेलस्लीचा पराभव महाराजांनी इथं केला भारतामध्ये. ज्या वेलसने नेपोलियनला पराभूत केलं त्याला महाराजांनी इथं, नुसतं पराभूत नाही केलेलं, त्याला ताणून ताणून, आपण बोली भाषेमध्ये म्हणतो ताणून ताणून खरोखर तसंच मारलेलं आहे ते. एवढी म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. उलट मोहरा म्हटलं जायचं, म्हणजे इंग्रज सेनेचा इंग्रज सेनेमधील सगळ्यात जो कसलेली सेना होती, म्हणजे म्हणजे प्रशिक्षित सेना होती ना, त्या सेनेला महाराजांनी नेस्तनाबूत करून टाकलं होतं. त्यांचं एक वाक्य आहे, पुस्तकामध्ये आहे ते, म्हणजे झालेली भरपाई किंवा मेलेले वीर हे परत मिळणं शक्य नाही, अशा प्रकारचं आहे एक पत्र त्यामध्ये आपण घेतलेलं आहे ते. म्हणजे त्यावेळेस त्यांनी इंग्रज सेनापतींनी पण लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या वेलस्लीला नुसतं परास्त न करता त्याला काम, म्हणजे त्याचा पदाचा राजीनामा देऊन इंग्लंडला वापस जावं लागलं. ओके, इथपर्यंत. म्हणजे त्या पत्राचा उल्लेख तुम्ही केला, ते पत्रच आहे पुस्तकामध्ये, म्हणजे वाचकांना ते नंतर वाचायला मिळालं जेव्हा ते पुस्तक वाचते. ते पण आपण घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळं नेपोलियन आणि महाराजांची तुलना होऊ शकत नाही. महाराज कधी पण नेपोलियनपेक्षा वरचढच होते किंवा त्यांच्यापेक्षा जास्त पराक्रमी होते. सर, मला एक प्रश्न असा विचारायचा, आता आपण महाराजांबद्दल आणि त्यांच्या जीवनकार्याबद्दल एवढं बोलतोय वगैरे, तर आजच्या युवकांना किंवा जे आज जे पुस्तक वाचतील वगैरे, तर त्यांना तुम्ही काय सांगाल की महाराजांकडून आपण काय शिकलं पाहिजे? महाराजांकडून शिकायचं असेल ना, त्यांचा सुरुवातीचा काळ जर तुम्ही वाचला त्यांचा किंवा तो समजून घेतला तर तोच माझ्या मते पुरेसा आहे. म्हणजे सुरुवात होणं, म्हणजे शून्यातून सुरुवात होणं, आपल्याकडे काय नसताना पण आपण जर जाऊन एका घोड्याने 400 रुपये जेवढं काय आहे ते वाट खर्चासाठी घेतलेले पैसे, ते पण दुसऱ्याकडून उसने घेतलेले पैसे, ते परत करू का नाही, पुढं काय वाढून ठेवलं माहीत नाही. जरा रस्त्यात कोणी पकडलं तर बाबा हल्ला होऊ शकतो, मरू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. त्याचा कुठलाही विचार न करता सोबत जे इंग्रज, जे तुमचे बाजीराव असतील, शिंदे असतील, पेशवे असतील, तुमचे बाकी सरदार असतील, छोटे छोटे त्यांची वतनं सांभाळण्यासाठी त्या सगळ्यांच्या पंक्तीत तह करून बसले. बाजीरावांनी तेच केलं. म्हणजे ज्यावेळेस इंग्रज आले ते बाजीरावांच्या चुकीमुळे झाले. हे सगळे जर त्यांची मांडवलकी करून स्वतः वतनं ही करत असतील, म्हणजे वाचवत असतील, ते एकटे महाराज होते की बाबा हिंदुस्थानभर इंग्रजांशी झुंज देत होते. ते मदत मागण्यासाठी शिखांकडे पण गेलते आणि पलीकडे अफगाणिस्तानमध्ये पठाणांकडे पण गेलते. लक्षात घ्या, तिथपर्यंत राजपुतांपासून सगळ्यांपर्यंत सगळ्यांनी, म्हणजे इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्यासाठी हिंदुस्थानातल्या सगळ्या राज्यांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. सुरुवातीपासून त्यांचं म्हणणं होतं ते. आणि त्यासाठी स्वतःचा प्रदेश उजाड, म्हणजे उघड्यावरती टाकून ते हिंदुस्थानभर फिरत होते, इंग्रजांशी झुंज देत होते. तरुणांना जर शिकायचं असेल तर हे शिकलं पाहिजे की बाबा आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला वाट काढून जे पुढचे जे काय आहे ते भव्य कसं करता येईल ह्याच्याकडे लक्ष द्यावं. आणि तुम्हाला काय वाटतं की हे तुम्ही लिहिलंय पुस्तक, पण कोणी वाचलं पाहिजे हे पुस्तक, म्हणजे किंवा तरुणांनी जर वाचतायत तर का वाचलं पाहिजे? ह्या पुस्तकाचा तुमचा लिहिण्यामागचा उद्देश काय? लिहिण्यामागचा उद्देश हाच की महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे, म्हणजे त्यांचं जे कार्य असेल, पराक्रम असेल, ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत, म्हणजे लहानापासून जे मोठ्यांपर्यंत, ह्या लोकांपर्यंत एक साध्या सोप्या भाषेमध्ये गेलं पाहिजे. त्यासाठी एवढाच माझा ह्या पाठीमागचा उद्देश होता. ओके सर, हे पुस्तक आलंय, आपण आता म्हणजे जास्त काही दिवस झाले नाही आहे पुस्तक येऊन, पण जेवढ्यांना तुम्ही दाखवलं, तर तुम्ही बोलला की घरी तुमच्या माहिती आहे, तुमच्या आता मित्रमंडळींमध्ये चर्चा झाली असेल, तुम्ही सांगितलं असेल, तर सुरुवातीचा प्रतिक्रिया किंवा कसं आहे? म्हणजे सुरुवातीला मी काही लोकांना वाचायला दिले होते, म्हणजे ते काही ऑडियन्स किंवा काही लोक अशा प्रकारचे होते की बाबा त्यांना इतिहासामधलं आहे, ते जाणकार लोक वगैरे आहेत, किंवा आणि काही असे पण लोक जे होते की नवीन जे आहेत, म्हणजे ते अशा गोष्टींमध्ये हा टॉपिक त्यांच्यासाठी नवीन आहे. अशा पण लोकांना मी दिलं होतं आणि ते जाणकारांना पण दिलं होतं. मला सगळ्यांकडून चांगल्या प्रतिक्रिया अजून तरी आलेल्या आहेत. ह्याच्याबद्दल मला निगेटिव्ह अजून तर काही आलेलं नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही बोलला की तुम्ही जॉब करताय IT क्षेत्रामध्ये वगैरे, तर त्या लोकांना पण अनएक्सपेक्टेड असेल की तुमचं पुस्तक आलंय, मग त्यांच्या प्रति म्हणजे पण त्यांच्या प्रतिक्रिया काय होता की असं?
तसं वाटत नाही, पण आता ते ॲक्सेप्ट करावं लागतं एक लेवलवरती. आता काय करतं ते. पुस्तक आलं म्हणजे आधीचे मयूर सुळ सर हे आणि पुस्तक आता लेखक म्हणून तुमची चर्चा व्हायला लागली आहे, तर फरक काय जाणवतोय तुम्हाला तुमच्या निश्चितच आयुष्यात? चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स पण त्यांचा आहे. म्हणजे ते बघण्याचा एक दृष्टिकोन असेल किंवा जे मराठीमध्ये आपण लिहू शकतो अशा प्रकारचं, म्हणजे तो एक टॉपिक पण जो हिस्टॉरिकल आहे ते सगळ्यांचं चांगलेच प्रतिक्रिया आहेत त्याच्यावरती. साधारणतः भरपूर चर्चा केली आहे ह्या पुस्तकावरती आणि वाचकांना मी नक्कीच सांगेन की त्यांनी हे पुस्तक वाचावं. सरांचं नवीनच पुस्तक आलं आहे आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. पुस्तक वाचा. सर पण सोशल मीडिया साईटवरती असतात, त्यांच्याशी तुम्ही चर्चा करून तुम्हाला काही प्रश्न पडले तर तुम्ही त्यांना विचारू शकतात, आम्हाला विचारू शकतात. आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या वेबसाईटवरती किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या विक्रेत्यांकडे सगळ्यांकडे हे पुस्तक अवेलेबल आहे. तर नक्की आवर्जून विकत घ्या आणि तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा. धन्यवाद.